काय तुम्हाला हे माहिती आहे का की 500 जोडप्यांवरती एक आंतरराष्ट्रीय अभ्यास केला गेला आणि त्यामध्ये हे पाहायला गेलं की ॲव्हरेज टाईम किती आहे सेक्सचा. तो मी आज तुम्हाला सांगणार आहे की 500 जोडप्यांवरती एक अभ्यास केला गेला आणि त्याचा डेटा काढला आणि त्यामध्ये मग अभ्यास करून पाहिलं गेलं की ॲक्च्युअली सेक्सचा टाईम किती आहे. तर मी तुम्हाला आज सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. मी डॉक्टर दीपक केळकर मागील 44 वर्षांपासून अकोल्यामध्ये सेक्स थेरपिस्ट, सायकियाट्रिस्ट, हिप्नोथेरपिस्ट, डी-ॲडिक्शन स्पेशलिस्ट म्हणून काम करतो आहे. आजच्या युगामध्ये आम्ही सेक्सबद्दलचे खूप काही भ्रम निर्माण करतो आहे आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करतो आहे. लोक सेक्स करतात, फक्त बोलत नाहीत. सेक्स कसा दिसायला पाहिजे, किती वेळ चालायला पाहिजे, उगीचच त्याच्याविषयी खूप काही प्रेशर टाकलं जातं. लिंगाची लांबी, रुंदी, त्यामुळे होतं काय की आपल्या लाईफवरचा परिणाम होतो, आपल्या आयुष्यावरती परिणाम होतो. कारण आपण जे ऐकतो ते खरोखरच आहे का, सत्य आहे का हे माहिती नाही. तर आज मी बोलणार आहे की तुम्ही बेडवर किती वेळ टिकायला पाहिजे. आपण पाहूया की याचा डेटा काय आहे. तर सर्वप्रथम हे पाहावं लागेल की सेक्सची व्याख्या यांनी काय केली होती. तर सेक्सची व्याख्या या डेटामध्ये अशी होती की लिंगाचा योनीमध्ये प्रवेश होणं याला त्यांनी सेक्स म्हटलं होतं. मतलब त्यांनी काय म्हटलं होतं की लिंगाचा प्रवेश होणं आणि त्याच्यामध्ये पतन होणं हे त्याच्यामध्ये होतं. प्रवेश होणं आणि पतन होणं, लिंग बाहेर काढणं, याला त्यांनी सेक्स म्हटलं होतं. फोरप्ले यामध्ये इन्क्लूड नव्हता. तुम्ही काही पण म्हणा, पण या स्टडीमध्ये हे आहे. त्यांनी त्याला म्हटलं पेनिट्रेटिव्ह सेक्स, पुरुष आणि स्त्रीमध्ये होणारा पेनिट्रेटिव्ह सेक्स. त्यामुळे आपल्याला हे पाहायला पाहिजे की प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक जो रिश्ता असतो, नातेसंबंध असतो, प्रत्येकाच्या अपेक्षा वेगवेगळ्या असतात. त्यामुळे आपल्या पार्टनरशी बोलणं आवश्यक आहे. इंटरकोर्सच्या अगोदर, इंटरकोर्स नंतर, केव्हाही पण. आणि संतोष मिळाला पाहिजे, आनंद मिळाला पाहिजे. आणि त्याच्याकरता एकच महत्त्वाचं आहे, कम्युनिकेशन, बोलणं स्पष्टपणे, स्पष्ट वक्ता होणं. आता प्रश्न असा येतो की पुरुष जे आहेत ते काय विचार करतात की ॲक्च्युली ॲव्हरेज जो टाईम आहे तो किती असायला पाहिजे. तर ॲक्च्युली मेडिकल भाषेमध्ये याला म्हणतात इंट्रा इजॅक्युलेटरी लेटन्सी टाईम. याचा अर्थ असा की पेनिट्रेशन, लिंगाचा योनीमध्ये प्रवेश केल्यानंतर इजॅक्युलेशन होईपर्यंत. आणि बहुतेक पुरुषांनी असं म्हटलं की 16 मिनिटाचा हा असायला पाहिजे वेळ. आणि ॲव्हरेज लोकांना हे पाहायला गेलं की 9 मिनटं लोक चालतात असं लोकांना वाटलं. पण आता ॲक्च्युली डेटा काय, 500 जोडप्यांना स्टॉपवॉच दिलं गेलं आणि त्यामध्ये ॲव्हरेज वेळ ती निघाली 5.7 दशांश 5.7 मिनिट इतकंच. आणि 1 मिनटापासून 55 मिनिटांपर्यंत लोक सेक्स करत होते. अलग अलग प्रत्येकाचा टाईम अलग अलग. ॲव्हरेज 5.7 आहे. आणि अलग अलग देशांचे जेव्हा लोक पाहिले तेव्हा तिथे अलग अलग टाईम आढळला. प्रश्न असा येतो की महिलांना काय पाहिजे. तर एक स्टडी केला गेला आणि एक पोल केला आणि त्यामध्ये 4000 महिलांना विचारलं की तुमचा किती वेळ तुम्हाला आवडेल किंवा असायला पाहिजे. तर त्यांचं उत्तर आलं ॲव्हरेज 25 मिनिट, की 25 मिनिट चालायला पाहिजे. लक्षात ठेवा की प्रत्येक महिला वेगळी असते, प्रत्येक नातेसंबंध अलग असतात. नंबराला काही अर्थ नाही, आकड्यांना काही अर्थ नाही. त्याच्याविषयी जास्त गंभीर होऊ नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आहे की जर ॲव्हरेज तुम्ही टाईम घेत आहात म्हणजे 5.7 तर पूर्णपणे नॉर्मल आहे, काही घेण्याची गरज नाही आहे. आणि दोन्ही पण पार्टनर संतुष्ट असतील तर मग वेळ मोजायची गरजच नाही आहे. परंतु जर आपल्याला प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन असेल, शीघ्रपतन किंवा शीघ्रपतन होतच नसेल, म्हणजे पतनच होत नाही आहे, तर डेफिनेटली आपण सेक्स थेरपिस्टचा सल्ला घेणं आवश्यक आहे. शीघ्रपतन 3 प्रकारामध्ये मुख्यतः मोडलं जातं. एक म्हणजे आपला वेळ जो आहे तो 1 मिनिटापेक्षा कमी आहे का, त्याच्या अगोदर पतन होत आहे का. 1 ते 3 मिनटात जर होत असेल तर मीडियम प्रॉब्लेम आहे. 3 ते 5 मिनटं आहे तर माइल्ड प्रॉब्लेम आहे. आणि 5 मिनटापेक्षा जास्त आहे तर काही प्रॉब्लेम नाही आहे. परंतु मिनटं मोडण्यापेक्षा सगळ्यात जास्त काय मोडणं आवश्यक आहे, दोघांची संतुष्टी.
माझ्या याच्याप्रमाणे जेव्हा लोकांना सांगतो तेव्हा की बाबा टोटल जो सेक्स आहे तो फोरप्ले, इंटरकोर्स आणि आफ्टर प्ले तिन्ही पण महत्त्वाचे आहेत. आपण आत्ता बोललो पेनिट्रेटिव्ह सेक्स, पण त्याच्याबरोबरच फोरप्ले, कारण का स्त्रीला हीटवर येण्याकरता किंवा ती एक्साईट होण्याकरता साधारण 15 ते 20 मिनिट वेळ द्यावा लागतो. त्यामुळे तो 15 ते 20 मिनिट वेळ देणं, ते एक्साईटमेंटला येणं, म्हणजेच काही लुब्रिकेशन तिथे होईल, मग पेनिट्रेशन करणं, तर हे सर्व याला वेळ लागतो आहे. तोपर्यंत टिकणं आवश्यक आहे. मग त्याकरता तुम्हाला अर्जंट पाहिजे असेल तर गोळ्या आहेत, गोळ्या घ्या, स्प्रे मारा आणि आपला टाईम वाढवा. कारण का स्त्रीचं समाधानी नसेल तर प्रॉब्लेम होतो. आपण आता जे स्टडी पाहिले तर पेनिट्रेटिव्ह सेक्सचे आहेत, पण त्याचबरोबर फोरप्लेसुद्धा महत्त्वाचा आहे आणि तो पण आपण जर वेळ धरला तर साधारणतः एखादा इंटरकोर्स जो आहे तो 15 मिनटापासून 45 मिनटापर्यंत चालतो. त्यामध्ये फोरप्ले आला, पेनिट्रेशन आलं, आफ्टर प्ले आलं, सगळं आलं. व्हिडिओ आपल्याला आवडला तर लोकांना शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.